हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर चला, आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही स्किप न करता बघा. हॅलो एव्हरीवन, तर आज आम्ही चाललो आहे मेघाकडे. मेघाची सगाई आहे आज. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझं बघितलंच असतील. तर आज एंगेजमेंट आहे, तर त्यासाठी निघालो आहे आम्ही घरून. तर बघू शकता इकडे ट्रॉफिक आहे आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि प्लीज मला कमेंट कराल तुम्हाला आवडली की नाही. तर बघू शकता तुम्ही, आम्ही पोचलो. तर बघा किती सुंदर तयारी केलेली आहे. इथे सजावट, खूप सुंदर सजावट केली आहे. तर इथे बघू शकता, आम्ही घरच्या घरीच इथे डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर केलेलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलं आहे. मुलाकडल्यांना तर स्पेशली खूप छान आवडलं आहे. त्यांच्या अपेक्षाच्या पलीकडे आम्ही तयारी केली आहे आणि ही सगळी आयडिया रेणूची होती. तर तिनेच ही सगळं डेकोरेशन केलेलं आहे. तर बघू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे घरच्या घरी आणि तेही स्वतः केलेलं आहे. त्यामुळे खूप मेहनत घेतली आहे या मागे, या डेकोरेशन मागे. तर तुम्हाला आवडलं की नाही सांगा नक्की मला. तर बघू शकता इथे राणी आईच्या फोटोला हार चढवत आहे. तर त्या आता आहे नाही. तर आज सगळी त्यांच्या मुलीची आहे म्हणून तिथे त्यांचा फोटो लावलेला आहे, ठेवलेला आहे त्यांचा आशीर्वाद म्हणून. आणि इथे बघू शकता, इथे रोजेस बुके आहे हा. तर बघा किती छान आहे गुलाब रोज. तर बघू शकता मुलाकडले सर्व आलेले आहेत इथे. इथे कार्यक्रम घरीच ठेवल्यामुळे थोडी पाहुण्यांना थोडी दिक्कत होत होती, कारण की एकाच हॉल, घरी इतका मोठा हॉल नसतो. तर त्यामुळे जास्त लोक तिथे बसू शकले नाही. तरी पण खूप छान अरेंजमेंट केली आम्ही. तर बघू शकता मुलाकडले सगळे पोचलेत आणि इथे बघू शकता सर्व कुठे म्हणजे बसण्यासाठी चालू होतं. तर बघू शकता इथे दोघांना पण बसवलेलं आहे. तर इथे गुड्डू ओवाळत आहे. जे कपड्यांची रसम वगैरे देतो ना, तेच चालू आहे इथे. घरी जागा नसल्यामुळे थोडं शॉर्टकटमध्येच आम्ही ठरवलं होतं की शॉर्टकटमध्ये आटपायचं म्हणून. तर इथे बाकी काही रसम, पाय वगैरे धुवायची न करता आम्ही इथे डायरेक्ट ओवाळणी करून कपडे देत आहे. तर बघू शकता तुम्ही, असंच ठरलं होतं आधी एंगेजमेंटला, कारण काही मोजक्या लोकांमध्येच एंगेजमेंट करायचं ठरलं होतं. त्यामुळे हा प्रोग्राम घरीच ठरला होता. तर बघू शकता इथे तो पूर्ण झालेला आहे. तर आता मुलाचं झालेलं आहे, तर आता मुलीला पण करतील ते. इथे आता मुलाचे कपडे देऊन झाले. तर इथे मुलीकडल्या ज्या लेडीज आहे त्या ओवाळणी करतात. तर तेच चालू आहे इथे, ओवाळणी करत आहे मुलाला. तर बघू शकता तुम्ही, आम्ही मुलाला 7 लेडीजनी ओवाळणी केली आहे. तर बघू शकता तर इथे मुलाला टोपी आणायचं विसरलं होतं म्हणून त्याने नॅपकिन घेतली. इथे मी बघू शकता, मी ओवाळणी करत आहे. ही गुड्डीताई आहे.
तर मुलाकडलं झालेलं होतं आमचं, तर इथे मुलीला पण मुलाकडले ओवाळणी करत आहे. तर बघू शकता मुलीचं चालू आहे. तर बघू शकता मुलीला पण आता इथे कपडे आणि काही गिफ्ट्स जे आणले होते त्यांनी ते देऊन राहिलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे पॅकिंग करून आणली होती त्यांनी. खूप छान केलं होतं. तर बघू शकता त्यांनी जेवढे सामान आणलं होतं तिला, तर तेवढे एक एक ठेवत आहेत इथे. इथे गजरा आणला होता त्यांनी, तर तोच मेघाला लावून देत होते. तर ती नको बोलली होती, तरी पण आणला तर म्हणून लावून देत होत्या त्या. तर बघू शकता इथे रिंग्स ठेवलेले आहेत. आणि खरंच ही सगळी तयारी बघून मुलाकडले पण खूप खुश झाले. अरेंजमेंट खूप घरच्या घरी खूप सुंदर केली आणि तीही स्वतः. तर तेही खूप आश्चर्य झालेत की इतकी सुंदर तयारी केली तुम्ही. त्यांना खूप आवडलं. तर इथे रिंग एक्सचेंज करत आहे. तर तेच रिंगचा सेरेमनी प्रोग्राम चालू आहे. तर इथे आम्ही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कळ्या घेतल्या आहेत जे त्यांच्यावर वर्षाव करायसाठी. तर बघू शकता फर्स्ट अथर्व, तर रिंग सेरेमनीचा झाला आहे प्रोग्राम. रिंग त्यांनी दोघांनी केलेली आहे. तर बघू शकता इथे केक पण आणलेला आहे. तर आता थोडेफार फोटोज क्लिक करत आहे. आणि आता बस त्यानंतर जरा इथे म्हणजे झालेला आहे प्रोग्राम त्यांचं एंगेजमेंट. तर मिठाई देत आहे. आणि इथे राणी जरा हळदी कुंकू लावत आहे लेडीजला. आणि बघू शकता माझ्या मागे सर्व मुलाकडले बसलेले होते.
आमच्याकडल्या ज्या लेडीज आहेत त्यांना जागा इथे राहिली नव्हती, त्यामुळे त्या रूममध्येच थांबलेल्या होत्या. तर इथे जरा फोटो काढायला प्रॉब्लेम येत होती, म्हणून तो टेबल थोडा समोर घेण्यात आलेला आहे. तर बघू शकता. तर आता केक कटिंगसाठी थांबलेले आहेत. इथे अथर्व आणि मेघासाठी बुके आणलेला होता. तर बघू शकता. आणि खरंच खूप मस्त मजा आलेली आहे. इथे केक कटिंग होऊन राहिलेला आहे. आणि केक पण खूप टेस्टी होता आणि खूप छान होता केक खरंच. तर तुमच्याकडेही कोणाचं घरी जर प्रोग्राम असतील एंगेजमेंटला, तर तुम्हाला यामध्ये थोडंफार आयडिया येतील हा व्हिडिओ बघून. तर तुम्ही पण काही असे घरी अरेंजमेंट करून छान प्रोग्राम खूप सुंदर बनवू शकता. तर बघू शकता सगळे बसलेले आहेत इथे. आणि इथे काही फोटो क्लिक करून चालू आहे. आणि दुसरीकडे प्रोग्राम आटोपला आहे, तर इथे पेढे वाटत आहे. आणि इथे मी, काकू आणि आमच्याकडल्या इथे लेडीज बसलेल्या होत्या रूममध्ये. तिथे जागा नसल्यामुळे इकडे थांबलेल्या होत्या. त्या अगदी बाजूलाच होते. तर बघू शकता इथे मिठाई चालू आहे देणं. आणि इथे खूप मस्ती मजाक चालू होती एकमेकांची. कारण की आपण कुठेही असं सर्वजण एकत्र येत नाही. प्रोग्राम असला तेव्हाच येतो आणि सगळ्या गोष्टी या किंवा भेटणं हे खूप मस्त वाटतं. त्यामुळे प्रोग्राम हे खूप सुंदर असा झालेला आहे. आणि काही ते प्लॅन्स पण झालेले आहेत जे लग्नासाठी. तर इथे बाकी सगळे तेच प्रोग्रामचं बोलत होते. तर इथे आम्ही काही फोटो क्लिक करून घेतलेले आहे. मुलांकडल्यांनी आधी फोटो क्लिक करून घेतलेत. तर आता आम्ही इकडे चालू आहे. आणि बस फोटो क्लिक करून झाला तर इथे जेवण करायला मुलाकडले बसते आहेत आणि इथे कपल्स पण बसले आहेत जेवण करायला. तर इथे ग्रीन शेड असल्यामुळे इथे ग्रीन दिसून राहिलेला आहे. इथे बाहेर ग्रीन शेड टाकला होता, तिथेच जेवणाचं अरेंजमेंट केलं होतं. आणि इथे बाकींचं जेवण झालं होतं, तर आतमध्ये बसल्या होत्यात लेडीज. तर बघू शकता तुम्ही. आणि इथे आम्ही पण फोटो क्लिक करून घेतलेले आहेत काही. तर बघू शकता ही आमची सर्व फॅमिली आहेत. आणि बाहेर इतर कुणालाही बोलवलं नव्हतं, फक्त आमची फॅमिलीच होती. तर बघू शकता खूप मोठी फॅमिली आहे आणि अशी खूप सुंदर आहे सगळे लोक इथले. तर बघू शकता आमचे फोटो.
खूप सुंदर असा एन्जॉयमेंट झाला आणि खूप मज्जा आली. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला असंच भरपूर प्रेम देत राहा. तर बघू शकता तुम्ही इथे आमची सर्व फॅमिली आहे तर किती आहे. बाकी काही आम्ही इथे लेडीजनं पण काढून घेतलेले आहेत जे बसलो होतो आम्ही. तर थँक्यू.